नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा। आजचा व्हिडिओ असतलो तो आता आम्ही आज जातो पंढरपुराक माघवारी आता होतली पुढे एकादशी। तर त्या एकादशीच्या निमित्ताने आम्ही आज पंढरपुराक जात आहोत। 8 दिवसाचा मुक्काम असतलो। खंय खंय फिरतलाव काय करतलाव ते तुमका दाखवतलाव। आता आम्ही सगळे वर जमलाव कासावर आमच्या, आणि थंयसर आता सगळे वाट बघतात एस टी आता येतली, तेव्हा सगळे सामान विमान आता कधी टाकूच आहे ते वरती, बघूया कसा काय आता पुढे। हे बघा, ही सगळी जमली आहे मंडळी वाडीतली। आता हे आता एस टी येऊचे होते दोन एस टी बुकिंग केलेली आहे। 84 सीट असत। आता इल्यानंतर एस टी आम्ही आता निघतला थोड्या वेळात। हे खालीवाले गाडी आहे, खाल्याबद्दल काय नव्हतं, विशेष बाजू नव्हतं। ही जाताना गाडी पुढे लक्झरी झाली पत्रे लावलेले दिले आणि तू मर्यादा आदिनाथ लिंगेश्वर महाराज समर्था। तर महाराज समर्था आज ही गाडी महाराज समर्था आज पंढरपुरात जाता असा। हे महाराज समर्था आज जसे की आतापर्यंत महाराज समर्था जाणारी जनता सांभाळलो, आणि गाडी घोड्यावरसून सांभाळून काय जरी चुकला म्हटला असा तरी क्षमा करून पुढे रखवाले आधार, आणि जशी की आपली राखण दाखवली केलं तशी राखण दाखवली कर मी ती जागे कारण महाराज समर्था आज समजली काय चुकला म्हटला असा तर क्षमा करतो। फोड बस बस हा मग घेऊ नको मग खावा तू काढून थोडा काढला तर ठेवलेला देवान घेतला ना आपलं प्रसाद बरोबर। पण पार्टी नाही आमचा खडे पंडितनाथ महाराज की जय, श्री आदिनाथ महाराज की जय, मारकर महाराज की जय। बरोबर मला एकदमच जाऊया, एकदमच जाऊया जाऊ दे पुढे जाऊन कणकवली जायला कणकवली थांबून जा रे, तिथे सर्विंग वाजव बघूया। गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा, गजर हरी नामाचा झेंडा रोविला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पंढरीच्या पाठला। आता इलाव उदरगडा बाळूमामाच्या मंदिराकडे सर एस टी थांबले। आता सगळे आता इकडे दर्शन घेऊन बाळूमामांचा दर्शन घेऊन
पुढे जरा जातालो त्यांचे गुरु त्यांचं मंदिर असा तर पुढे मग दाखवीन. आता जाता लाईनीत उभे राहासाठी. बाळूमामांचं दर्शन तर छान झाला. आता आतमध्ये मोबाईल शूटिंग अलाउड नव्हती त्यामुळे आता बाहेर मी येऊन व्हिडिओ शूटिंग करता. बाहेरनं बघूया मंदिर कसा दिसता, परिसर कसो होतो. एकदम छान असा बघण्यासारखं असा. कधीतरी इलाज तर यावा या बाजू. इलेल्या भाविकांका बसण्यासाठी हैसर या वरती छप्पर केलेला असा आणि चांगली सावळी करून दिलेली असा. हैसर कधी कधी जास्त लाईन झाली तर लाईन फिरवतात. त्यानंतर इथं समोर बक्षात तर पाणी पिऊसाठी सोय केलेली असा. अगदी झाडाभोवतारी पूर्ण गोल असे नळ लावून पाणी पिऊची व्यवस्था केलेली असा. आणि समोर बघताच थंयसर पायऱ्या चढांवर नारळ वाढूची जागा म्हणजे हे जो नारळ घेतलो होता तो फोडण्यासाठी त्याचं वर जावचं लागतं. त्याच्यानंतर आता पुढे समोर त्याच्याच बक्षात तर बाळूमामांचा मंदिर समोर किती रेखीव अशी कलाकुसर केलेली असा. मोबाईलान झूम करून बघण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मोबाईलान काय तेवढा झपला नाही. मान टाकल्याने त्याने म्हणता एवढीच माझी पोच आहे, याच्या पुढे काय नाही. आताशी महाप्रसादाची वेळ झालेली आहे पण हैसर जर का महाप्रसाद घेत राहिलो तर पुढे जाऊ आमका उशीर होतलो. त्यामुळे काय करता आम्ही आता हे थांबत नाही. आम्ही तशी सोय करून येईल सगळेजण, डबे सगळे घेऊन येलेले आहेत. त्यामुळे आता पुढे जा तुमका मंदिर सांगलेलं आहे हलसिद्धनाथ, स्वामी हलसिद्धनाथांच्या मंदिराकडे आम्ही जातलो. आणि थैसर सगळे बसान मोठी अशी पंगत बसान थैसर आता जेवतले. दाखवते तुमका. हे बघा आता सगळे इले हे बाळूमामांचे गुरु त्यांचा या मंदिरा हलसिद्धनाथ, स्वामी हलसिद्धनाथ यांचं मंदिर आहे. थैसर आम्ही थांबलो म्हणजे त्यांचं दर्शन होईल आणि त्यानंतर थोडा वेळात डब्बो वगैरे काय काय आणलेला, चटणी भाकरी काय आणलेली आहे ते खाऊ गावात. चरण पादुका आणि हे आजूबाजू मस्तपैकी चित्रांचे देखावे केलेले आहेत. थोड्या वेळानं आपण बघूया काय काय असं ते. सगळा नाथपंथाचे जेवढे दाखले आहेत ते काय काय दाखले चित्रांच्या स्वरूपात त्यांनी मांडलेले आहेत. असे आपण बघूया. मग आधी काहीतरी पोटात खाऊन घेऊया. भरपूर भूक लागलेली आहे, सकाळपासून उपाशी येतात सगळे. चला माझ्या पाठी बस. आता जेव्हा
बघू शकता असं ह्यो चित्रांचो मस्तपैकी देखावा आहे सर भिंतींवरती केलेलो असा छानपैकी. ते अश्व आता उतरला नृसिंहवाडी बस. चला 50 रुपये 50 रुपये. नारळ घेऊ का नारळ. अरे काय पाणी पावली एटा काय की गोड्यांचं चला बरं पाहिजे.